नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्यात शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अशा तिन्ही पक्षाचं मिळून महायुतीचं सरकार सत्तेत आलं. परंतु पालकमंत्री पदाबाबतचा तिढा पूर्णपणे अद्यापही सुटल्याचा दिसत नाही. कारण रायगड आणि नाशिकचं पालकमंत्री पद जाहीर झाल्यानंतरही सरकारने या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना आग्रही आहे, परंतु भाजपा नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी एवढी आग्रही का आहे, पाहुयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. राज्यात विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेनं महाविकास आघाडीला सपशेल नाकारलं. महायुतीला राज्यातील जनतेनं 237 जागांवरती आशीर्वाद दिला. राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत आलं. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून महायुतीत कलह निर्माण झाला. मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे आग्रही होते, परंतु भाजपाला तब्बल 133 जागांवरती विजय मिळाल्यानं भाजपही मुख्यमंत्री पदासाठी आग्रही होती. अखेर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री पदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात टाकली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी घेतली. परंतु मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतरही मंत्रिमंडळ विस्तारासाठी अनेक दिवस लागले. मंत्रिपदावरून महायुतीमध्ये प्रचंड रस्सीखेच झाले. मंत्रिमंडळाचा तिढा महायुतीने कसाबसा सोडवला, तोच पालकमंत्री पदाचा तिढा वाढला. महायुती सरकारनं पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली. यामध्ये अनेक धक्कादायक निर्णय घेण्यात आले. धनंजय मुंडे, दादा भुसे, भरत गोगावले या मंत्र्यांना कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळालं नाही. परंतु रायगडचं पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदिती तटकरे यांना देण्यात आल्यानं शिवसेनेचे भरत गोगावले आणि त्यांच्या समर्थकांनी जाहीर निषेध केला. तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांना संधी देण्यात आल्यानं शिवसेनेचे दादा भुसे नाराज झाले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाहोद दौऱ्यावर असतानाही त्यांनी रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली. परंतु तरीही भाजपा नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी एवढी आग्रही का आहे, असा सवाल विचारला जातोय. देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या पालकमंत्री पदी आपले विश्वासू सहकारी गिरीश महाजन यांची नियुक्ती केली. पालकमंत्री पदावरून महायुतीतील नाराजी समोर येताना दिसून येते. रायगड आणि नाशिकवरून महायुतीत धुसफूस सुरू झाली आहे. त्यात नाशिकच्या पालकमंत्री पदावरून भाजपा प्रचंड आग्रही असल्याचं दिसतंय. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि 2027च्या कुंभमेळ्याच्या दृष्टीनं भाजपासाठी नाशिकचं पालकमंत्री पद महत्वाचं असल्याचं भाजपा देखील सांगत आहे आणि त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भाजपा अडून बसल्याची माहिती आहे. 5 आमदार असतानाही जिल्ह्यात भाजपाचा मंत्री नसल्याची उणीव भाजपाला जाणवत आहे. त्याचबरोबर 2027 मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 6,900 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. कुंभमेळ्याचा अनुभव असल्यानं भाजपा गिरीश महाजनांसाठी आग्रही आहे. त्याचबरोबर पालकमंत्री पदाचा फायदाही आगामी महापालिका झेडपी निवडणुकीत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी होऊ शकतो. त्याचबरोबर नाशिक महापालिका पुन्हा ताब्यात ठेवण्याचा भाजपाचा प्रयत्न असणार आहे. 2027 मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. याच कुंभमेळ्याच्या अनुषंगानेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला विश्वासू मोहरा नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी मैदानात उतरवलेला आहे. 2 वर्षांनी होणाऱ्या या सिंहस्थ कुंभमेळ्याचं सगळं जे नियोजन आहे ते यशस्वीपणे पार पाडण्याची जबाबदारी आता महायुती सरकारवर असणार आहे. अगदी या कुंभमेळ्यासाठी निधीची तरतूद करण्यापासून ते साधू संतांची मर्जी राखण्यापर्यंत सगळीच कसरत जी आहे ती सगळ्या मंत्र्यांना आणि शासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा करावी लागणार आहे. त्यामुळेच नाशिकचं पालकमंत्री पद अतिशय महत्त्वाचं आहे. ज्यावेळी काही वर्षांपूर्वी हा असाच कुंभमेळा, सिंहस्थ कुंभमेळा नाशिकमध्ये झाला होता, त्यावेळी सुद्धा महाजन हेच नाशिकचे पालकमंत्री होते, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होते आणि तीच जोडी पुन्हा एकदा येणार असल्यामुळे सध्या महायुतीमध्ये नाशिकच्या पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.